आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष देखील महाआघाडीमध्ये सामील होणार आहे। राष्ट्रवादीकडे असलेली अमरावतीची जागा युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात येणार असल्याची शक्यता आहे। या जागेवरून रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा निवडणूक लढवणार आहेत। आघाडीत रवी राणांचा युवा स्वाभिमानी सहभागी, नवनीत राणा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात। आनंदराव अडसुळांविरोधात होणार सामना। अमरावती लोकसभा मतदारसंघातून उतरण्याची तयारी आमदार रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांनी केली आहे। गेल्या वेळी याच मतदारसंघातून नवनीत राणा यांनी एनसीपीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला होता। राणा दाम्पत्याने गेल्या महिन्यात अजित पवारांची भेट घेतली होती, हे विशेष। राजकारणात येण्यापूर्वी नवनीत राणा कौर यांनी अनेक दाक्षिणात्य सिनेमात भूमिका केल्यात। 2011 मध्ये अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला। 2014 मध्ये एनसीपी कडून अमरावती लोकसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता। एनसीपी आपल्या उमेदवारीला पाठिंबा देईल असा विश्वास राणा दाम्पत्याने व्यक्त केलाय। विनंती केली आहे की आमची अमरावती सीटला स्वाभिमानला यूपीमध्ये आघाडीमध्ये घेताना अमरावती ची सीट त्यांनी स्वाभिमानला सोडावे असे आम्ही त्यांना आदरणीय पवार साहेबांना, अजितदादांना आणि जयंतदादा पाटील, प्रफुल्ल साहेब यांना सगळ्यांना विनंती केली आहे आणि बहुतेक 90% फायनली झाला आहे आणि ते स्वतः पक्षाकडून अनाउन्समेंट होणार आहे। अमरावती जिल्ह्याचा सर्वे केल्यानंतर नवनीत राणाला जर युवा स्वाभिमान पार्टीला जर यूपीएचा पाठिंबा मिळाला, पवार साहेबांनी जर आशीर्वाद दिला तर प्रचंड बहुमताने नवनीत राणा इथे विजयी होतील। अमरावतीतला अडसूळ आणि राणा कुटुंब कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहे। गेल्या लोकसभेत आनंदराव अडसूळ यांनी नवनीत यांचा पराभव केला होता। आता पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यात सामना रंगणार आहे। यात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता असणार आहे। अरुण जोशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अमरावती।